शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पपूर्व बैठकीचा आता दिल्लीमध्ये समारोप झाला आणि या समारोपामध्ये जे काही आपले अर्थमंत्री आहेत आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये काय चर्चा झाली, शेतकऱ्यांसाठी काय असणार आहे, अर्थसंकल्पपूर्वीची जी काही बैठक झाली तिच्यामध्ये आता काय असणार आहे ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत बघा, नक्कीच लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचा, लाईक करायचा. बघा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व बैठकीचा नवी दिल्लीमध्ये समारोप झाला. मागील महिन्याभरामध्ये शेती, ग्रामीण, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा अशा विविध क्षेत्राच्या तज्ज्ञांशी अर्थसंकल्पातील तरतुदीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत 2025-26चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी असं काय असू शकणार आहे याचे अंदाज देखील आता वर्तवले जात असताना आपल्याला दिसत आहेत. देशातील शेती क्षेत्र महत्त्वाचं क्षेत्र आहे, कारण एकूण GDPच्या 15% शेती क्षेत्राचा वाटा असून एकूण लोकसंख्येच्या 45% लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. यावर शेती क्षेत्राचं महत्त्व लक्षात येतं, पण सध्या मात्र शेती क्षेत्राची अवस्था खूपच बिकट झाली आहे. एकीकडे निसर्गाचा प्रकोप तर दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरण लवक्याचे शेतमालाला भाव मिळत नाही. म्हणजे शेतकऱ्यांना दुहेरी फटका हा सहन करावा लागत असतो. परिणामी शेतकरी आत्महत्याचा धंदा सुरू केला आहे. त्यामुळे सरकारला दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणांवर हात घातल्याशिवाय शेतीचं चित्र बदलणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन NDA सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असताना त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना विशेष अपेक्षा आहेत. शेतकरी नेत्यांनी उद्योगांनी अर्थसंकल्पामध्ये केलेल्या सूचनांमध्ये PM किसानच्या हप्त्यामध्ये वाढ असणार आहे, दीर्घ मुदतीचं कमी व्याजदराचं शेती शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे, कर रचनेमधील सुधारणा आणि बाजार सुधारणा असणार आहे, मागील ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यावर पुनर्लोकन होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन अर्थसंकल्पावर चर्चा केली. त्यानंतर शेती क्षेत्रासाठी निधी वाढवणे, संशोधनावर लक्ष केंद्रित करणे अशा गोष्टींवर त्यांच्यामध्ये चर्चा झाली. शेतकऱ्यांना मिळणारं पीक कर्ज 1% देण्यात यावं अशी मागणी आहे, तर दुसरीकडे PM किसानचे वार्षिक 12,000 रुपये करावेत अशी मागणी देखील जोर धरून आहे. पण PM किसानच्या निधीमध्ये वाढ करण्याचा केंद्र सरकारचा विचार नसल्याचं अलीकडेच केंद्र सरकारकडून संसदेत स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे PM किसानमध्ये वाढ करण्याची शक्यता कमीच आपल्याला दिसत आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतून 0 प्रीमियमची मागणी देशभरातील शेतकरी करत असताना अर्थात महाराष्ट्रात ही योजना 1 रुपयात पीक विमा अशी राबवली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा प्रीमियम 0 करावा अशी मागणी करण्यात आली. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बियाणे, खतं आणि यंत्रांवरील GST कपात करण्याची शेतकऱ्यांची आग्रही मागणी. हा विषय अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत येतो, त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री यावरील GST कपात करण्याचा निर्णय घेऊ शकतात, कारण शेतकऱ्यांसोबत उद्योगाची देखील GST कपात करण्याचा आग्रह आता मागणी जोर धरून आहे. दीर्घकालीन उपायांमध्ये हवामानावर बदल, कापूस, तेलबिया पिकांचं विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणं या गोष्टींवर सविस्तर चर्चा झाली असून ते आता अर्थसंकल्पामध्ये आपल्याला उमटणार आहेत. या सगळ्या गोष्टींचे विषय बघूया. आता फायनली अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात तेच आपल्याला बघावं लागणार आहे. त्यामुळे लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, शेजारील घंटेचं बटन देखील ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असतील. धन्यवाद.